त्याचं आम्ही पीठ केलं, त्याच्या भाकरी करायच्या आणि भात घालायचा आणि भेंडी, चिचारड, कारलं, टमाट त्या मिक्स करायच्या 21 भाज्या. आत्या बरं तुम्ही सांगा, आपण हा सण का साजरा करतो, का उपवास करतो आज? हा उपवास करतो आपल्या चांगल्या करताच करतो. आपल्याला वाईट एखाद्याला स्वप्न पडतं, आपल्याला वाईट गोष्टी घडतात, म्हणून आपण हा उपवास देवाला म्हणतो. देवा अशा वाईट गोष्टी आमच्यावर येऊन नको देऊ, ते आमच्या पार पाड, म्हणून हा उपवास करतो. बरं ह्या कोणत्या भाज्या आहे? सगळ्या रानभाज्या आहेत ना या? कावल्याची भाजी आहे. किती प्रकारच्या भाज्या घेतो आपण या उपवासाला? 21 प्रकारची. 21 प्रकारच्या. हा, मग त्या कोणत्या कोणत्या भाज्या येतात? त्याच्यात माठाची आहे, हळाची आहे, कावल्याची आहे, चिचुण्याची आहे, कोरडू आहे, चिचारड आहे, भोपळ्याचं आहे. परत ते मोती पवळा आहे. हे काय मोर आहे ना हा? हा, त्याला मोती पवळं म्हणतात. आणि हे वरायचं तांदूळ. आणि आता या भाज्या आणल्या कुठून एवढ्या सगळ्या? रानातून. कोण गेलतं सकाळी? सकाळी ना मी गेलते, वैशाली गेलती, गौरी गेलती. किती वेळ लागला आणि या भाज्या आम्हाला आणायला? त्या ना 1-1.5 तास लागला आणायला. 1-1.5 तास लागला. हा. आणि पोच करा ना. चाललंय म्हणून बाया सगळ्या गोळ्या मिळ्या येतात आणि सगळा उपास एकत्रच करून सोडतात. आणि ह्या चाले रीती आता आम्ही आतापर्यंत ठेवल्यात. आता इथून पुढची कॉल करता नाही करता करा. इथून पुढे हा.